धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार म्हणून समजल्या जाणाऱ्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांचा बाजार सध्या मंदावला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी बैलजोडी विक्रीस आलेली आहे, मात्र हा बाजार आता मंदावलेला दिसतोय। कारण यंदा रब्बीच्या हंगामातील ज्या काही पेरण्या होत्या या पेरण्या शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे संपलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बैलजोड्या विक्रीस आणलेल्या आहेत। शेतामध्ये काम नसल्याने या ठिकाणी बैलजोड्या विक्रीस आणलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी या बैलजोड्या आणलेल्या नाहीत। कारण या बाजारपेठेमध्ये बैलजोड्यांना अगदी कमी भाव दिला जातो आहे। ज्यावेळेस शेतीचं काम असतं त्यावेळेस बैलजोड्यांची मागणी मोठी असते। यंदा मात्र आता सर्व रब्बीच्या हंगामातल्या पेरण्या संपल्याने या ठिकाणी आता हा बाजार जो आहे हा मंदावला आहे। साधारण दर आठवड्यात 2 ते 2.5 कोटी रुपयाची उलाढाल या ठिकाणी ठप्प झालेली आहे। अत्यंत कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी बैलजोड्या विक्रीस आलेल्या आहेत। ज्यावेळेस आता पुढचा रब्बी नंतरचा जो काही खरीपाचा हंगाम पावसाळ्यापूर्वीचा असेल त्यावेळेस हा बैल बाजार अजून पुन्हा एकदा उफाळून येईल आणि मोठ्या प्रमाणात बैलजोड्या विक्रीस येतील। मात्र सध्या तरी बैलजोडींना कमी किंमत असल्याबाबत शेतकरी सांगतात, कारण बैलांना आता काम नाही, त्यामुळे शेतकरीकडून व्यापारी देखील बैल खरेदी करत नाही आणि शेतकरी देखील कमी करत नसल्याने हा बैल बाजार पूर्णपणे मंदावला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।